नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय रवा बेसन यांचे मिक्स असे लाडू। तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी 1 किलो रवा घेतलेला आहे। हा जाडा रवा होता, तर त्याच्यासाठी त्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेला आहे, बारीक करून घेतले। त्याच्यानंतर त्याला थोडं थोडं तूप टाकून तुपामध्ये खमंग असा हा रवा मी भाजून घेतलेला आहे। तर इथे 1 किलो रव्यासाठी मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेला आहे। रवा भाजण्यासाठी मी तुपाचं प्रमाण खूप कमी घेतलेलं आहे, पण बेसन पीठ मी पूर्णपणे तुपामध्ये अगदी चांगलं घोळून खमंग असं भाजून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा किलोपेक्षा थोडी जास्त साखर घातलेली आहे। आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्या गोडाचं प्रमाण करू शकता। तर हे सगळं मी एकत्र मिक्स करून घेतलं होतं। त्याच्यानंतर साखर, रवा आणि बेसन पीठ हे सगळं एकत्र खमंग असं भाजलं। त्याच्यानंतर एकत्र मिक्स केलं, मग त्याच्यामध्ये साखरसुद्धा मिक्स करून घेतली आणि ड्रायफ्रूट्समध्ये फक्त बदाम मी थोडेसे असे क्रश करून जाडसरच असे टाकलेले आहेत। दुसरं कोणतेही ड्रायफ्रूट्स मी याच्यामध्ये टाकलेलं नाही। वेलची पावडर टाकली आहे आणि आता हे सगळं मी एकत्र मिक्स करून घेतलं आहे। त्याच्यानंतर तूप घातलेलं आहे। आता हा पूर्ण जवळजवळ 2 किलोचं हे सारण होतं, म्हणजे 1 किलो रवा, अर्धा किलो बेसन पीठ आणि अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त साखर, पिठी साखर घातली होती। तर त्याच्यासाठी मी अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त तूप घातलेलं आहे। या संपूर्ण सारणामध्ये अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त तूप मला लागलेलं आहे। त्याच्यानंतर मनुका फक्त मी वरून ते लाडू वळल्यानंतर लावण्यासाठी घेतलेले आहेत। ते बघा, इथे मी लाडू एक एक करून वळून घेते आणि वळल्यानंतर त्याच्यावरती मी मनुका लावून घेते। तर अशा प्रकारचे लाडूसुद्धा खूप छान चवीला लागतात। आपण जर बाहेरून मिठाई वगैरे कधी गोडाचं खावंसं वाटलं तर बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा हे अशा प्रकारचे लाडू किंवा अजून कोणताही गोडाचा पदार्थ घरीच करून खाल्लेला खूप छान। तर हे बघा, हे संपूर्ण लाडू माझे वळून तयार झालेले आहेत। जवळजवळ 2 किलोच्या प्रमाणामध्ये हे लाडू, 2 किलोपेक्षा थोडे जास्तच झाले असतील। संपूर्ण लाडू माझे रेडी झालेले आहेत। तर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।